हॅलो गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे संडे. घरी फक्त मी आणि मंजिरीचे. मम्मी पप्पा गेलेत गावाला, तिकडे पालघर विक्रमगड मावशीकडं. मी आणि मंजिरी आज संडे. तर उठलो, आंघोळ झाली, वाजले किती 10:30 वाजता मी उठलो. मंजिरी कधीच उठली, तिने कामं वगैरे आवरली आणि ती तिच्या कामात लागली, काही नाश्ता वगैरे केला असेल. मी पण आंघोळ केली, फ्रेश झालो आणि जातो आता किचनमध्ये. आलो, त्यांनी काय काय बनवलं ते दाखवतो तुम्हाला. त्याच्यात म्हणजे लय आयटम बनवले बाबा. हे मस्त काय का कॉर्न चाट चाट. कॉर्न चाट बनवायला लावलाय ना आता. मी मक्काच बोलीन त्याला, तो माझ्यासाठी मक्का आहे. तसे दूधची चौकट लावलं. दूध कशासाठी बा? शेवया, बासुंदी बनवायला. शेवया, बासुंदी. वा बासुंदी ना, प्लस तिथं मला चहा पण ठेवलंय. किती चहा चहा उठलाय? आहे का? चहा उठलाय तुमचा. चहा वाटलाय. तर गाईज मित्रांनो, तर एवढा सकाळी काय काय दिलंय. लग्न आलं असा असतोय काय माहित बाबा, किती दिवस असं असेल का आयुष्यभर असेल. 9 दिवस. 9 दिवस कशाला? म्हणजे काय अशाच 9 दिवसासाठी आणले काय तुला? हा. तर आज आमच्या गावात साठपण आहे, तर घरी पाहुणे येणार आहेत. आमच्या पूजा ताईचे सासू सासरे पण येणार आहेत, परत मामा मामी येणार आहेत. तर आम्हाला त्याची तर तयारी तयारी करायची कामं आहे. पण घरावरायची. मम्मीचा फोन आला सकाळीच घरावरा. नाही काय म्हणतो गुलाबजामुन अजून बाल पण गेला नाही, जा लगीन झाला तरी तेच. चल गाईत नंतर दाखव तुम्हाला पूर्ण झाल्यावर. तर आवडतोय म्हणून दाखवतो. चल. सो मित्रांनो, आमचा सकाळचा नाश्ता रेडी झालेला आहे. हा बघा, मक्याचा चाट आणि शेवया आमचे जरा आज जरा दूध थोडं कमी पडला, तर थोडं ते कालसर झाल्यात. आजचे अन्नदाता आमचे मंजिरी मयूर गोरे यांच्या हस्ते. आज म्हणजे असा संडे सारखा संडे वाटेल का काय माहीत नाही, पण वाटेल. काय तिथून असं क्रॉस कॅमेरा होत नाही डायरेक्ट, नाही का? इथून डायरेक्ट क्रॉस कॅमेरा असं होत नाही, फ्रंट कॅमेरा असं ओपन होणार नाही. नाही, ते अँड्रॉइडला होतं. काहीतरी ऑप्शन असेल का इथं? कसं वाटतंय हे तुम्हाला मी खाऊन सांगेन. आधी ते खायचं काही खायचं तर काहीतरी खा. पहिला घास बायकोच्या हातचा. सॉरी, बायकोने हाताने बनवलेला. आणि तुला पण पहिला घास माझ्या हातचा. मस्त आहे, एक नंबर. मम्मी पप्पा बोलतील आम्ही नसल्यावर तुम्ही असं बनवून खाता. हां ते पण आलं बनवलं. तर मित्रांनो, नाश्ता करतो परत ब्लॉग चालू करतो, कारण की आमच्या गावात 7 आहे, तर तिकडं 7ला जातो. ते पण व्हिडिओमध्ये टाकतो, कसे बोकड कापतील, काय कापतील. आमच्या असे वाटे करतात. मागच्या वर्षी आमच्या गावात असं जेवण ठेवलं होतं. असं एकच ठिकाणी सगळ्यांचं जेवण ठेवलं होतं, गावातल्यांचा ऑप्शनचा. पाहुणे वगैरे आले होते तेव्हा. आता यावेळेस वाटे द्यायचे प्रत्येकाच्या घरी. तर पुढं तुम्ही कंटिन्यू बघत राहा, पुढं दाखवतो तुम्हाला कशी साथ आमच्या इथं केली जाते. सो मित्रांनो, घरातून आता निघालो, चाललो 7 आहे तिथे. तर बोकड वगैरे काय कापले असतील XYZ, जाऊन आपण बघूया. तर तुम्ही बघत राहा, कंटिन्यू दाखवतो. तर आपण पोचलो आपल्या गावदेवीच्या मंदिराजवळ. हे बोकड घेतल्यात, म्हणजे कापायला घेतले असतील. एक अर्धे कापलेत ना, इथं खांडलेत पण वाटतं का. हा साफ करायला घेतला आहे. साफ करून झाल्यावर लगेच इथं साईडला खांडतात, म्हणजे इथंच खांडून ते इथं वाटं करतात. काका आमचे
मित्रांनो, हे इथे आपण बनवायला घेतले म्हणजे देवीचा प्रसाद. ते कलेजी पोपी काही वजळी असं वगैरे देवीला प्रसाद दाखवतोय आपण. ते इथं बनवतोय. गावातली पोरं बिरं बारीक वगैरे सगळे ना. नाही तुला घेत घे ते नंतर तेल बिल टाका तिकडे जाता बघा आता खाणार काम. ते बघितलं बोल तर बघू शकता इथं थोडा थोडा पाऊस पण आलेला आहे. पाऊस बघ इथं प्रसाद इथं पेटवलेले आहे चुलीवर म्हणजे. आणि प्रसाद दाखवणं चालू आहे ना. पाऊस पण आला त्या टायमाला. तू पण लक्ष कसा देतो आता काय करतो मग पाणी लागतं ना त्यात घेणार होतो त्यात परत खावला गावरा. पारा नको ते शिजायला नाही पार्सल म्हणून चावून चावून खायला. नाही बस शिकायला बस झालं म्हणा दोन दोन आला तरी एकदा वाट झालं कोण येणार आहे. हा एकदा वाट गेलं कोण नाही कोण येणार आहे. डबा आहे ना रे जास्त आहे ना आता इथं ना जेवढे नाही घेतली ना. मला वाटलं सगळं झालं जमा झालेली त्याच पद्धतीने घेणे का देणगी देणार आहे का बा मी जास्त देतो प्रत्येकाचं 500 त्याला एक्स्ट्रा गेलं तर तो थोडा देणार आहे म्हणून मी देतो. नाही वाढलं असतं तर आम्ही काय सगळं दिलं असतं पण परत कोणी आता आम्हाला माहिती आहे सायकलचं पण वजन करून प्रसादाचं वजन करून लमसम किती आता मग त्याच्यावर आम्ही वाटत ठरवू बाबा 500 येतो का 550 येतो का 600 येतो. एक फरक बघा चाप काढ आलं चाप दे जेवकर करून चापांचं वजन करतो. जेडी मामा काय बोलता बरेत ना. पाऊस तू किती पाऊस पडला तुमच्या इथं. हा कसं काय आपल्या इथलं 7 ते दाखवतोय मी. मग किती पाऊस पडला तुमच्या इथं. पाऊस पडला रेनकोट पण ती टोपी घरी ठेवूच नको. टोपी लागते. दर्शन घे काहीतरी चांगला माग. बायकोन तो गेलता मोठी पकडायला. मित्रांनो आपला देवीचा प्रसाद बघा असं तयार झालेला आहे. थोडासा उकळला येऊन द्यावून त्याला तेलावरच ते तयार करतात देवीचा प्रसाद आपला म्हणजे सातीचा प्रसाद बोलतात त्याला.
आणि इथेच संपून टाकतात, कारण की घरी वगैरे नसतं ना याचं ते. पाला घे, एक 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 तुकडा ठेव. आवाज द्या आम्हाला. हा? दिसलाच ना भाऊ तू पण. कुठं ठेवायचे कुठं? मी पण येतो ना मला. लगेच खाऊ नको तिथला, तर थोडं देवाला पण खाऊ दे. लगेच लुचफुट करू नको, देवाला पहिले खाऊ दे. कशी काय साथी आपली, काही सांग जरा. ते आपण नाही करू शकत. दारू पिणं काय नाही. कुठं त्यामुळे माझा लाभाड आहे ना, त्याला नारळ हात तुरळ काय करा आम्हाला दे ना, नको इथं आणा. ना माझा लाभाड आहे माझा. खोलतो ना जवळ राहून नव्हती वजरी पण चोरी सरकून ती वजरी पण पण घे जवळ घे ना, तू पण येते मला बसता येतं तर मी नसं करतो. सगळं काम मी करावं. कुठं पपली यायचे. थँक्यू. तू टाक एक एक पीस. एकच टाक कुठला तरी, कलेजीने तर काहीतरी येईल. मटन काढ, मटणाचा काढे. कारण की काटा टाकला ना, म्हणजे मला काढून घे ना, आता टाक ना तू. मी टाकला अरे वा, अलगद उचलतो. गरम थंड झालं. किती दिवस होते? 2 दिवस बरोबर घेतली. बरोबर आहेत ना, कमी झालं. देतो का मग? मित्रांनो लाईन लावायला का खाऊन दाखव ना, कसा खातोस. गरम आहे मग चावाच दे, वाटी दे इकडं. नको का बरं, वाटी दे. मला दिसतो हा कच्ची पब्लिक संपला मग रेशमी जास्त याचे पण इकडं याचे पण इकडं मग एकच आणले दोनच पॅकेट होते. पाचला बोलायचा होतो का पाणी झालं. तरी बघा, तरी रश्श्याची जेव्हा खावाला तुम्ही पण मित्रांनो. आमच्याकडे अशा प्रकारची साथ केली जाते. आता तुमच्याकडे कशी केली जाते ते मला माहीत नाही, पण आमच्या इथे छोटीशी साथ अशा प्रकारे केली जाते. आता इथे वाटणी चालू आहे, म्हणजे पिशव्यांच्यात भरायचं ते मटण तोडून वगैरे झालंय. आणि आता ते फक्त प्रत्येकाचं वाटं, किती वाटे असतात ते प्रत्येकाचं नाव घेतील, नामं देऊन टाकतील आपापले, असं असतं. आता बघा इथं पिशव्या भरल्या आहे, किती जणांनी पैसे दिलेत, किती जण आहेत, असं असतं इथं. ये वाटे घेऊन चाललं आता आपापले घरी, नाही का मित्रांनो. आपापले वाटे घेऊन आता सर्वजण चालले. माझा वाटा चालू. पपले घेतलं का वाटा? ओके एकदम असू दे, काय नव्हतं.
आहे, वाटत- ये. भेटला ना प्रूफ लागतंय, प्रूफ ठेवायचे यावरती, प्रूफ ठेवायचे असा नोंदणी करायची. चल बाय. सो गाईज आपण मटण वगैरे आणल्यानंतर घरी आल्यावर घरी मम्मी पप्पा तर आले नाही, पण घरी आलो ना मंजिरी बघतोय काय करतोय. जेवणाची तयारी चालू आहे, म्हणजे वाटण तयार करायला घेतलं तिने. लय काम करते आमची मंजिरी, फक्त माझ्यावर चिडले सकाळपासून. पाहुणे नाहीत म्हणून जरा लवकरच जेवण करायला घेतलं. पाहुणे तर कोण येतील ते मला पण माहित नाही. चलो. ₹10 पण घेतले. मग पार्टी पाहुणे येते. साथीचं मटण खातात नाही का? तुझा अर्थ मला सांगा पण चौघा आहे का? मी सांगतो मग काय सांगतो. हो आठवड्याचा सातवा. हो हो हा झालं ना. तू सांग रे. मला पण नाही माहित. नाही उद्या सांगतो मी दाखवतो. सो गाईज पाहुणे वगैरे सर्व काही सगळे काही जेवून गेले. आले होते पूजा म्हणजे आमची ताई, तिचे सासू सासरे ना, भाऊजी म्हणजे तिचा नवरा भाऊजी आले होते, आणि मम्मी मंजिरी आणि तिची बहीण ममता ते जेवायला बसलेत. आता व्हिडिओ इथंच एंड करतो आहे. सो गुड बाय.